नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या अगोदर त्या बाईंच्या घरी सायली, अर्जुन पोहोचलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो आपलं काम झालं आणि आता काहीच टेन्शन नाही असं म्हणत सायली, अर्जुन तिथून निघून जातात. आता प्रिया इथे त्या बाईंच्या घरी पोहोचलेली असते. पहा तर दरवाजाला लॉक असतं. ते पाहून प्रिया म्हणते, आता ही बाई दरवाजा बंद करून लॉक करून नक्की कुठे तडमरायला गेली आहे. कुठे गेली असेल, नक्की ही पनवेल सोडून जर गेली असेल तर खरंच बरं होईल, म्हणजे मला हिला पैसे द्यायची तरी गरज नाही. पण नक्की कुठे गेली असेल सायली? अर्जुनला तर सापडली नसेल ना? तर त्याचवेळी प्रिया समोरून एक दादा जात असतात. प्रिया त्यांना थांबवते आणि विचारते, तुम्ही इथेच राहता ना? तर ते दादा प्रियाला म्हणतात की हो, मी पुढच्या खोलीत राहतो. तर आता प्रिया म्हणते, मग या इथे खोलीत राहणाऱ्या ताई कुठे आहेत माहीत आहेत का? म्हणजे त्या बाई कुठे गेल्या आहे, कधी येणार याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर ते दादा म्हणतात, नाही, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही असं म्हणत ते तिथून निघून जाणार. परंतु प्रिया त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, मग माझं एक छोटं काम कराल का? म्हणजे माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला म्हणते, प्लीज माझं काम कराल का? त्या बाई जर परत इथे आल्या तर तुम्ही मला फोन कराल का? तर प्रिया असं विचारताच ते दादा काहीच बोलत नाही. प्रिया त्यांना रिक्वेस्ट करू लागते. त्यावेळी ते म्हणतात, बरं चालेल. तर आता प्रिया म्हणते, मग माझा नंबर घ्या. आता प्रिया त्या दादांना आपला नंबर देते. त्यांच्यासमोर हात जोडत विनंती करते आणि म्हणू लागते, त्या बाई जर इथे आल्या ना तर प्लीज मला नक्की फोन करा. दादा म्हणतात की हो, नक्की करेन असं म्हणत ते तिथून निघून जातात. प्रिया विचार करत म्हणते, नक्की ही बाई कुठे गेली असेल, आता हिला मी कुठे शोधू? सायली अर्जुनच्या हाती तर लागली नसेल ना? प्रियाच्या मनात असंख्य प्रश्न उभे असतात, परंतु प्रियाच्या हातून मात्र ती बाई सुटलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन त्या बाईंना एका दुसऱ्या घरी घेऊन येतात. अर्जुन म्हणतो, या ना. तर आता अर्जुन त्यांना विचारतो, कसं वाटलं घर? त्या बाई म्हणू लागतात, खरंच खूप छान आहे. तर सायली त्यांना म्हणते, तुम्हाला लागतील त्या सगळ्या वस्तू मी अगोदरच आणून ठेवल्या आहे. तुम्हाला गरजेला पडतील त्या सगळ्या वस्तू इथे आहे. पण जर अजून काही लागलं तर अगदी निसंकोचपणे मला सांगा, मला फोन करा, मी तुम्हाला ते आणून देईन. पण तुम्ही घराबाहेर पडू नका. जर काही महत्त्वाचं काम नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका. तर त्या बाई म्हणतात की नाही, मी कुठेही जाणार नाही. खरंच थक्यू, तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी करताय. अर्जुन म्हणतो, पण तुम्ही एक काम कराल का? तुम्हाला जर बबलीबद्दल काही आठवलं तर मला नक्कीच फोन करा असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघणार. परंतु त्या बाई सायली अर्जुनला थांबवतात आणि म्हणू लागतात, थांबा, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणत त्यांच्याजवळ असणारा तो पेपर ते अर्जुनच्या हातात देतात. अर्जुन म्हणतो, पोलीस कंप्लेंट? हा तर FIRचा कागद आहे. ही पोलीस कंप्लेंटची कॉपी आहे. तर त्या बाई म्हणतात की हो, बबली ज्यावेळी माझ्याकडून पळून गेली होती ना, त्यावेळी वंदना जाधव नावाची बाई तिला शोधत इथपर्यंत आली होती आणि तिनेच ही तक्रार केली होती. आता सायली त्या बाईंना विचारते की ही वंदना जाधव कोण आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, अहो, वंदना जाधव म्हणजे तिचा तो पोरगा म्हणजे बबली एवढाच होता. पण बबली त्याच्यापेक्षा सुद्धा लहान होती. परंतु बबली खेळता खेळता त्यांच्यात काहीतरी झालं आणि बबलीला राग आला आणि बबली चिडली किंवा जर मारामारी करायला गेली ना की तिच्या अंगात काहीतरी वेगळंच संचारायचं आणि समोरच्या व्यक्तीला ती काही विचार न करता मारायची. अगदी वंदना जाधवच्या मुलाला सुद्धा तिने खूप मारलं होतं. या बबलीने असं दणकावलं ना त्या पोराला की तो पांगळाच झाला हो. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर त्या बाई पुढे म्हणू लागतात, आणि त्यात ती वंदना त्या बबलीला शोधत शोधत इथपर्यंत आली होती.
परंतु तोपर्यंत बुबली पळून गेली होती. पण त्यावेळी मी मात्र त्या वंदनाला काहीच मदत करू शकले नाही. तर अर्जुन म्हणतो, म्हणूनच त्या वंदना जाधवने FIR केली तर आता त्या बाई म्हणतात, नाही नाही, मी करायला लावली, कारण तसेही त्या बुबलीला माझ्याकडे ठेवून माझे काही पैसे वसूल झाले नव्हते आणि ती बुबली काही पैसे वसूल करण्यातली नव्हती. मग काय करणार म्हणून मी ती FIR केली होती. मला वाटलं होतं की FIR केल्यानंतर बुबली बद्दल काहीतरी कळेल, ती बुबली परत इथे येईल. परंतु तसं काहीच घडलं नाही. माझ्याकडे फक्त हा कागदच राहिला. तर आता अर्जुन म्हणतो, FIR जर वंदना जाधव यांनी केली होती, मग ही कॉपी तुमच्याकडे कशी काय? तर आता त्या बाई म्हणू लागतात, त्यावेळी माझी कामच तशी होती ना, म्हणजे तिथल्या काही ओळखी होत्या आणि तिथूनच मी ही कॉपी मिळवली होती. पण खरं सांगू का, वंदनाच्या पोराचं भारी नुकसान केलं होतं त्या कार्टीने. खरंच राक्षस होती ती. राक्षस अगदी एखाद्याला मारायला सुटली ना की त्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहायची नाही. खरं सांगू का, वंदनाला एवढा राग आहे ना त्या बुबलीवर, तुम्हाला जर ती कधी सापडली ना तर ती तुम्हाला नक्कीच मदत करेल. आता सायली अर्जुनला अजून एक व्यक्ती सापडलेली असते, जी सायली अर्जुनला मदत करायला तयार होणार असते. आता सायली त्या बाईंना विचारते, आता तो मुलगा कसा आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, आता मला काहीच माहीत नाही, परंतु जेवढ्यापर्यंत मला माहीत होतं तेव्हापर्यंत तो मुलगा अंतर्नालाच खिळून होता आणि ते पाहून खरंच खूप वाईट वाटायचं. आता सायली अर्जुनलाही खूप वाईट वाटतं. प्रियाचे एक एक गुण, तिचे एक एक कर्म सायली अर्जुनला कळत असतात आणि प्रिया कशी आहे हेही त्यांना कळालेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया म्हणू लागते, एवढा शोध घेतला पण हाती मात्र काहीच लागलं नाही. आता पुन्हा एकदा सायली, अर्जुन माझ्या पाठी लागणार, माझा शोध घेणार नाही, असं होऊन चालणार नाही सायली. आणि अर्जुन घराबाहेर पडणारच नाहीत, अशी काहीतरी शक्कल लढवावी लागेल. प्रिया विचार करू लागते की सायली आणि अर्जुनला कसं अडकवायचं. तर त्याच वेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि कल्पनाताई आणि प्रतापराव यांना म्हणू लागतो, मम्मा डॅड, आता अस्मिता ताई जास्तीत जास्त कशी खुश राहील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. खरं तर सगळ्यांनी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण काय आहे ना, अस्मिता ताईने या सगळ्याचा त्रास करून घेतला. तिने जर टेन्शन घेतलं, स्वतःला मनस्ताप करून घेतला, तर या सगळ्याचा परिणाम बाळावरही होणार आहे आणि बाळाच्या वाढीवर होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त अस्मिता ताईची काळजी घ्यायला हवी, तिला जपायला हवं, कारण आपल्याला तिच्यासोबत तिच्या बाळाला सुद्धा या सगळ्यातून सावरायचं आहे. प्रतापराव म्हणू लागतात, हे आपल्याला कळतं रे, परंतु अस्मिताला मनस्ताप ज्या गोष्टीमुळे होतोय, त्या व्यक्तीमुळे होतोय, ज्या माणसांमुळे तिला मनस्ताप होतोय, त्या माणसाचं काय करायचं? तर कल्पनाताई म्हणतात, जेव्हापासून सायलीने त्याला पाहिलं, ज्या क्षणी सायलीने त्याला साक्षीसोबत पाहिले, तेव्हापासून जो गायब झालाय ना, तो आतापर्यंत तो माणूस समोर आलाच नाहीये. आणि त्यातही अस्मिता कशी आहे हे विचारायला एकदाही त्याने फोन केला नाही. कुठे गायब झालाय काहीच माहीत नाही. प्रतापराव म्हणतात, गायब होईल ना तरच बरं होईल. पुन्हा हा माणूस अस्मिताच्या आयुष्यात नाही येईल तर खरंच बरं होईल. तर अश्विन म्हणू लागतो, आता आपण एक काम करूया, यापुढे अस्मिता ताईच्या समोर हा विषयच काढूया नको, म्हणजे अस्मिता ताईला या असल्या गोष्टीचा मनस्तापही होणार नाही आणि या माणसाचा ते विचारही करणार नाही, असं म्हणत अश्विन सगळ्यांना समजावत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात. आता सायली आणि अर्जुन त्या FIRच्या कॉपीचा विचार करू लागतात. सायली म्हणू लागते, ही वंदना जाधवजीने FIR केली, मग आता आपल्याला या सगळ्याबद्दल कळेल का? तर अर्जुन म्हणतो की हो, हिचा शोध घ्यावा लागेल आणि त्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागेल, ते रजिस्टर चेक करावं लागेल, आपल्याला सगळे डिटेल्स मिळतील. तर सायली अर्जुनला म्हणते,
पण 20 ते 22 वर्षापूर्वीचं सगळं रेकॉर्ड आपल्याला मिळेल का? म्हणजे सगळे डिटेल्स मिळू शकतात का? अर्जुन म्हणतो की हो, नक्कीच मिळू शकतात, कारण पोलीस स्टेशनला सगळे रेकॉर्ड असतात आणि त्यात हे सुद्धा असेल आणि आपल्याला ते सगळं काही मिळेल. आता इन्स्पेक्टर सावंत रजेवर आहे, परंतु इन्स्पेक्टर मोरे तर आहेतच. मग आपण एक काम करूयात, किंवा मी उद्या पोलीस स्टेशनला जातो आणि सगळे डिटेल्स शोधण्याचा प्रयत्न करतो. पण एक मिनिट असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला फोन करतो. त्या अगोदर त्या कॉपीचा फोटो काढतो, चैतन्याला पाठवतो आणि चैतन्याला फोन करत म्हणतो, चैतन्य, मी तुला आताच एका FIRचा फोटो पाठवला आहे आणि त्याचे तुला डिटेल्स शोधायचे आहेत. बघ तुला मिळतात का, आणि जर नाहीच मिळाले तर मग मी उद्या पोलीस स्टेशनला जाईनच. तर आता चैतन्य अर्जुनला विचारतो, परंतु FIR कोणाच्या नावे आहे? तर अर्जुन म्हणतो, वंदना जाधव, जिने बुबली लोखंडे हिच्या विरुद्ध FIR केली होती. तिला बुबली लोखंडे हिच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती असेल, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या वंदना जाधवचा शोध घ्यायचा आहे. तर सायली म्हणते, पण अस्मिता ताईसाठी साडीसुद्धा घ्यावी लागेल ना, आणि लहान बाळांचे कपडे तर इतके क्यूट असतात ना, बघितल्यानंतर कोणते घेऊ आणि कोणते नको असंच होत असतं. कल्पना ताई म्हणतात, सायली, पुरे बाळासाठी किती शॉपिंग करशील? अगं इतकं सगळं करूनही बाळाला काही कोरे कपडे घालताच येत नाहीयेत. तर सायली म्हणते, हो ना. तर प्रिया नाटक करत म्हणते, झालं तर मग बाळासाठी नवीन कपडे अजिबात आणायचे नाहीयेत. तर प्रतापराव म्हणतात, थांबा, अरे त्या सायलीच्या चेहऱ्याकडे तरी बघा, बाळाला नवीन कपडे आणायचे म्हटल्यावर तिचा चेहरा कसा खुललाय तो बघा. तर विमलताई म्हणतात, हो, अगदी खरं आहे, बाळाला काही घ्यायचं म्हटलं किंवा बाळाचं नाव जरी काढलं ना, तरी सायली ताईंचा चेहरा असा एवढा छान खुलतो ना. तर कल्पना ताई म्हणतात, चला तर मग आता तुम्हाला दोघांना मनावर घ्यावं लागेल. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मी तर एका पायावर तयार आहे, फक्त बायकोने एकदा होकार दिला म्हणजे झालं. आता सायली अर्जुनला चांगला चिमटा काढते आणि अर्जुनला गप्प बसायला सांगते. तर कल्पना ताई म्हणतात, अरे याच गोड बातमीची मी केव्हापासून वाट बघते, कधी एकदा तुम्ही गोड बातमी देता या क्षणासाठी मी खरंच आतुर झाले आहे. आता विषय बदलत सायली म्हणते, अस्मिता ताईंना दूध द्यायचं असेल ना, थांबा, दूध थंड झालं असेल, मी देऊन येते, असं म्हणत सायली तिथून पळ काढते. कल्पना ताई म्हणतात, सायली आता का पळ काढतेस, गोड बातमी कधी देतेस ते सांग, असं म्हणत सर्वजण हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इकडे साक्षीच्या घरी सचिन वाट पाहत असतो आणि त्यावेळी साक्षी पैसे घेऊन येते आणि म्हणते, हे घे, 5 लाख रुपये आहेत. तर सचिन म्हणतो, पण मला तर 10 लाखांची गरज होती. साक्षी म्हणते, हो मला माहीत आहे, परंतु कसं आहे ना, मी जर तुला सगळे पैसे एकदम दिले आणि तू जर इथून पळून गेलास तर पुन्हा आलाच नाहीस तर सचिन म्हणतो, साक्षी म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? साक्षी म्हणते, नाही बेबी, असं काही नाहीये, परंतु माझ्याकडे काहीतरी राहायला पाहिजे ना, त्याशिवाय तू माझ्याकडे कसं राहशील, असं म्हणत आता साक्षी फक्त सचिनला 5 लाख रुपये देते आणि म्हणू लागते, तोपर्यंत हे पैसे ठेव आणि त्यांच्या तोंडावर मार, बाकीच्या पैशांचे नंतर बघू देईन ना मी तुला. आता सचिन प्रेमाचे नाटक करतो, साक्षीच्या हातावर किस करत साक्षीला म्हणतो, आय लव्ह यू ब्युटिफुल, आय लव्ह यू, असं म्हणत तो साक्षीला जवळ घेतो. आता साक्षीला सचिनचं हे प्रेमाचं नाटक खरं वाटत असतं. पैशासाठी सचिन अस्मिताला सोडून साक्षीच्या घरी असतो. इथे मात्र अस्मिता फक्त सचिनचा विचार करत असते. बाळाकडे पाहताच तिला सचिनची आठवण येत असते आणि म्हणूनच अस्मिता सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिनचा फोन मात्र बंद असतो. अस्मिता विचार करत म्हणते की कुठे असेल सचिन, अजूनही त्याचा फोन तर बंदच येत आहे. आता अस्मिताला सचिनची काळजी वाटत असते.
त्याच वेळी सायली त्या ठिकाणी अस्मितासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते, अस्मिता ताई दूध पिऊन घ्या आणि हो उद्या बाळाची 5वी पूजन आहे. आईने 5वी पूजनाची तयारी केली आहे. अस्मिता म्हणू लागते, तुम्हाला बाळाची 5वी पूजन आहे हे लक्षात आहे. बाळासाठी सगळं काही करताय तुम्ही, माझ्यासाठीही करताय, परंतु बाळाचा बाप मात्र तुमच्या लक्षात नाहीये का? तर सायली म्हणते, परंतु अस्मिता ताई सचिन भाऊजींनी काय केलंय हे विसरायचं का आम्ही? आणि त्यांची आम्ही आठवण का करायची? त्यांचा जरी विचार केला तरी सुद्धा त्यांचं वागणं आमच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणूनच आमच्या मनात फक्त त्यांच्याविषयी रागच आहे. तर आता अस्मिता सचिनची बाजू घेत सायलीशी वाद घालत म्हणते, त्याची सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना. तू त्याला पाहिल्यापासून तो बिचारा घरी आला नाहीये, त्याचा फोनही लागत नाहीये. तो काय खात असेल, कुठे राहत असेल काहीच कळत नाहीये. तो त्याच्या घरीही गेला नाहीये. मग मला त्याची काळजी वाटणारच ना. सायली म्हणते, अस्मिता ताई सचिन भाऊजींनी काय केलंय हे तुम्ही विसरलात का? अस्मिता म्हणू लागते, त्यांनी काहीही केलं तरी सुद्धा त्याची काहीतरी बाजू असेलच. त्यामुळे मला आणि माझ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे. त्यामुळे सायली उद्या 5वी पूजनापर्यंत जर सचिनचा शोध नाही लागला, सचिन घरी नाही आला, तर मी स्वतः सचिनला शोधायला घराबाहेर पडणार आहे. सायली म्हणते, पण अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, हो माहीत आहे, ओली बाळंतीण आहे, घराबाहेर पडायचं नाही, परंतु मला काही ऐकायचं नाही. माझा डिसिजन झालाय, मी सचिनला शोधण्यासाठी घराबाहेर पडणार आणि सचिनचा शोध घेणार. तुम्हाला कोणालाच काही वाटत नाहीये. अर्जुनही विचार करत नाहीये. त्याला फक्त सचिनची चुकीची बाजू दिसते, परंतु तो आपल्या बहिणीचा नवरा आहे हा सुद्धा त्याच्या मनात विचार येत नाहीये का? आता अस्मिता सचिनची बाजू घेत बोलत असते. सायली सायलीला म्हणू लागते, सायली मला थोडा वेळ एकटीला राहू दे, प्लीज इथून निघून जा. तू इथे थांबून फक्त माझा त्रास वाढवणार आहेस. सायली मनाशीच म्हणते, अस्मिता ताई खूप चिडल्या आहे. त्यांना आता सावरण्याची गरज आहे, त्यांच्या अवतीभोवती राहण्याची गरज आहे. काही करून या सगळ्यातून अस्मिता ताईंना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या यांच्यासोबत मला पोलीस स्टेशनला जाता येणार नाही. अस्मिता म्हणते, सायली तू इथे उभी का आहेस? जाबर इथून प्लीज जा, असं म्हणत ती सायलीला तिथून जायला सांगते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाने पार्सल ऑर्डर केलेलं असतं आणि ती नूडल्स खात असते आणि म्हणू लागते, याला म्हणतात स्वर्गसुख. कितीतरी दिवसानंतर माझ्या मनासारखं होतंय. सायली अर्जुन आता मात्र घरातच अडकून पडणार आहे. माझा प्लॅन यशस्वी झाला. आता तर सायली अर्जुनला काही घराबाहेर पडताच येणार नाही. पण मला ती एक बाई सापडू देत. एकदा का ती सापडली ना की मग तिला सुद्धा सदा मैनासारखं गायब करणार. मग मात्र सायली अर्जुनला माझ्याबद्दल सांगणार कोणच राहणार नाहीये, असं म्हणत प्रिया खुश होते आणि त्या दादांना फोन करते आणि म्हणू लागते, दादा ती बाई तिथे आली आहे का? म्हणजे तिच्याबद्दल काही कळालं आहे का? तर आता ते दादा म्हणू लागतात की नाही, ती बाई तर आली नाहीये, परंतु चाळीतील लोक म्हणत होते की तिला इथे काही काम नव्हतं म्हणून ती कायमची इथून निघून गेली आहे. ती वाटतं मुंबईला गेली आणि परत इथे येणारच नाही. आता हे ऐकून प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, थँक्यू हा दादा, असं म्हणत प्रिया खुश होत फोन ठेवते आणि म्हणू लागते, झालं म्हणजे माझं हेही काम झालं. आता मात्र सायली अर्जुनला माझ्याबद्दल सांगणारं कोणीच उरलं नाहीये. प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता ती बाई स्वतःहूनच शहर सोडून गेली ही बातमी ऐकून तर प्रिया खूप खुश झालेली असते. प्रियाला वाटतं की सायली अर्जुनला आता कुठून काहीच कळणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन विचार करत असतो की उद्या घराबाहेर कसं पडायचं. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली येते. सायली येताच आता अर्जुन म्हणतो, काय चाललं हे मम्माने आता कसली पूजा काढली आपल्याला?
तर उद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे ना? सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजी सोबत जा, मी अस्मिता ताई सोबत घरीच थांबते, कारण अस्मिता ताई सोबत कोणीतरी असायला हो. अर्जुन म्हणतो, का काय झालंय? अस्मिता ताई, तर आता ठीक आहे, आणि बाळही ठीक आहे, मग तू असं का बोलतेस? सायली म्हणते, घरची पूजा आणि प्रियाबद्दलचा शोध या सगळ्याचा समतोल राखता आला पाहिजे. आता सायली काहीतरी लपवते हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, काय झालं? तू माझ्यापासून काहीतरी लपवतेयस, काय घडले नक्की? तर आता घडलेला सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगू लागते. आता हे ऐकताच अर्जुनचा संताप होतो. अर्जुन म्हणू लागतो, काय डोकं फिरलंय का तिचं? सचिन काय लायकीचा माणूस आहे, हे घरात सगळ्यांना दिसलंय, मग तिला दिसत नाहीये का? त्याच्या अखेर चालू आहे, हे अस्मिता ताईला माहीत असून सुद्धा अस्मिता ताईला त्याचा शोध घ्यायचा आहे. अस्मिता ताई असं का वागतायत? मी असं होऊ देणार नाही, असं म्हणत अर्जुन फोन करायला घेतो. सायली अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काही थांबत नाही. अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि अस्मिताच्या डिव्होर्स पेपरची तयारी करायला सांगतो आणि म्हणू लागतो, उद्याच्या उद्या मला डिव्होर्स पेपर हवे आहे. सायली म्हणते, हे काय करताय तुम्ही? प्लीज असं काहीही करू नका अस्मिता ताई, अजून एक धक्का नाही सहन करू शकत, तुम्हाला कळते का? प्लीज तुम्ही हे सगळं काही थांबवा. घरचं जे काही असेल ते मी बघेन, तुम्ही फक्त त्या प्रियाचा शोध घ्या, कळते का तुम्हाला? अस्मिता ताईंना ह्या त्रासातून आपण नाही पाहू शकत, आणि फक्त एका लग्नाचा किंवा संसाराचा विषय नाहीये, तर अस्मिता ताईंच्या बाळाचा विषय आहे. मी तुमच्या समोर हात जोडते. परंतु अर्जुनचा निर्णय झालेला असतो. अर्जुन मनाशीच म्हणतो, अस्मिता ताईला जो त्रास व्हायचाय तो एकदाच होऊन दे, परंतु आता डिव्होर्स होणारच. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन अस्मिता समोर डिव्होर्स पेपर ठेवतो आणि म्हणू लागतो, अस्मिता ताई यावर सही कर. अस्मिता नकार देते आणि म्हणू लागते, मला माझा संसार वाचवायचा आहे, मी याच्यावर सही करणार नाही. सायली अर्जुनला म्हणते, मी आता अर्जुन त्या डिटेल्सचा वापर करून वंदना जाधवकडून कोणतं सत्य वधवून घेईल आणि प्रियाबद्दल अजून काही सत्य कळेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.